तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोल्यातील राजराजेश्वर नगरीतून निघणारी कावड यात्रा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि विशाल कावड यात्रा मानली जाते। श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी अर्थात 18 ऑगस्ट रोजी हजारो शिवभक्तांनी तब्बल 19 किलोमीटरची कठीण पदयात्रा पूर्ण करत पूर्णा नदीतून जल आणून राजराजेश्वर महादेवाचा जलाभिषेक केला। या निमित्ताने शहरात आस्था आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। घंटानाद, हर हर महादेवाच्या गर्जना आणि भक्तांच्या जयघोषांमुळे संपूर्ण अकोला शहर शिवमय झाले होते। यंदाच्या यात्रेचं विशेष आकर्षण ठरलं महिला पालकांचा वाढता सहभाग। पहिल्यांदाच यात्रेत तब्बल 4 भव्य महिला पालखी सहभागी झाल्यामुळे परंपरा आणि समतेला नवी दिशा मिळाली। ऐतिहासिक उत्सवाची भव्यता आणि भक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सजग आणि समर्पित दिसून आले। यात्रा मार्ग आणि पूर्णा घाटावर विशेष सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे शिवभक्तांना कोणतीही गैरसोय झाली नाही। हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत निघालेली ही कावड यात्रा फक्त धार्मिक श्रद्धेचं प्रतीक न ठरता सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक अभिमानाची जिवंत मिसाल ठरल्याचे यावेळी दिसून आले। MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनैद, अकोला।